ही आहे या तासानंतर भेटा जा. पिंगाकडे आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करतो, बरोबर की नाही? इलेक्ट्रिक गाडी वगैरे कोणकोणत्या गोष्टी आपण म्हणजे इलेक्ट्रिक करंटशी रिलेटेड कोणकोणत्या गोष्टी आपण वापरतो बरं? इलेक्ट्रिक वस्तूंची नाव मला सांगा जी तुम्ही चेतक सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत गाडीचं नाव आहे ना इलेक्ट्रिक. हात वरती करायचं आहे का लावून करायचं? हात वरती करायचं आहे. आणि सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपण ज्या काही इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर करतो त्या कोणकोणत्या? फॅन, ओके, व्हेरी गुड. टीचर टीव्ही, ओके, टीचर गाडी इलेक्ट्रिक गाडी इलेक्ट्रिक गाडी असते, व्हेरी गुड. शेतक टीचर मोबाईलची सगळी प्रकारे मोबाईल इलेक्ट्रिक वस्तू आहे. मग त्या इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये ते इलेक्ट्रिक वस्तू कशा चालतात किंवा त्यांच्यामध्ये काय आहे? बॅटरी हे आज आपण शिकणार आहोत डिटेलमध्ये की काय काय असतं इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? करंट आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय ते आज आपल्याला शिकायचं आहे. बघा या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे? काय शिकायला मिळणार आहे? पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स काय असतो ते आपल्याला शिकायला मिळतं. कंडक्टर आणि इन्सुलेटर्स काय असतात? बँड कंडक्टर्स काय असतात? फुट कंडक्टर्स काय असतात? काय बोलते मी कोणाला बोलत असताना तुम्ही मध्ये नाही बोलायचं. टीचर मी आहे का तुम्ही? मग मध्ये का बोलता? मी त्याला बोलते ना. इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स आणि ओहम्स लॉ काय आहे ते आता या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. बघा आपण धड्याला सुरुवात करूया आणि सुरुवातीचं वाक्य काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. मी कोणालाही उठून आणि काही प्रश्न विचारेल, ठीक आहे? मग काळजीपूर्वक लक्ष द्या. इलेक्ट्रिसिटी ऑफ utmost importance in our modern world. इलेक्ट्रिसिटी ही आपल्या आधुनिक जगामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट डॉक्टरला ना सांगते we depend on it for almost everything in our day to day life. सर हे बघा आला जीवनामध्ये सर आपण बऱ्याचशा गोष्टी सर हा मध्ये हात टाकते वाटतं. इलेक्ट्रिसिटीवर डिपेंड असतो. बऱ्याचशा गोष्टींसाठी आपण इलेक्ट्रिसिटीवर डिपेंड असतो. सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रिक वस्तू म्हणजे लाईट असते. बल्ब, लाईट ती कशी तयार होते वगैरे ते आपण पुढे बघूया. अरे तुझी मुख In order to avoid the काढतो ना space due to the failure of power supply, hospitals, banks, offices and private institutions make alternative arrangements with the help of generators. बघा काही काही महत्त्वाचे असे म्हणजे आता हॉस्पिटल असेल, सपोज एखादा पेशंट जर व्हेंटिलेटरवर असला त्याला ऑक्सिजन असला आणि तिथे पॉवरच गेली, इलेक्ट्रिसिटी नसली तर काय होईल? त्या पेशंटला जीवाचा धोका असू शकतो ना. मग तिथं त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था काय केलेली असते? ऑक्सिजन. जनरेटरची सोय केलेली असते. जर पॉवर गेली, लाईट गेली तर तिथं कशाची सोय असते? जनरेटर. असते. म्हणजे काय? जर इन्व्हर्टर. कारणास्तव जर लाईट गेली किंवा पॉवर गेली तर काय होईल? त्या जनरेटरच्या मदतीने काय करू शकतो? लाईट असते किंवा त्याला ती मशीन जी चालू असते तिथं त्याचा उपयोग होऊ शकतो. लक्षात आलं? म्हणजे त्याला जीवितहानी वगैरे होणार नाही. असंच दवाखान्यामध्ये, हॉस्पिटल्समध्ये किंवा बँक असेल, मोठे मोठे ऑफिस असतील किंवा ते प्रायव्हेट ऑफिस वगैरे असेल
जनरेटर जनरेटर्स असतात. ते काय काम करतात मग? इलेक्ट्रिसिटी स्टोअर करून गरजेच्या वेळेस ते सप्लाय करायचं काम करत असतात. लक्षात आलं? आपल्याकडे घरामध्ये छोटे छोटे जनरेटर्स असतात बघा. असतात ना? तर लाईट गेली तर आपण त्याचा वापर करू शकतो. मग ते जनरेटर्स कसे इलेक्ट्रिसिटी स्टोअर करून ठेवतात? तर बघा, इलेक्ट्रिसिटी इज यूज्ड फॉर रनिंग electric furnaces, electric motors and several other instruments used in the industries. जे मोठे मोठे कारखाने असतात, ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी स्टोअर करून ठेवण्यासाठी काय असतात? मोठे मोठे जनरेटर्सचा वापर केला जातो किंवा इलेक्ट्रिक काही गॅजेट्स असतात, इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्यांचा वापर केला जातो. बघा, डोमेस्टिक अप्लायन्सेस लाईक फ्रीज, इलेक्ट्रिक ओव्हन, मिक्सर्स, फॅन, washing machine, vacuum cleaner, roti maker, etc. have helped us by saving time and labor. Domestic काही appliances असतात. Domestic appliances म्हणजे घरगुती वस्तू. घरगुती वस्तूमध्ये कोणकोणत्या वस्तूंमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो? तर फ्रीज मध्ये वापरतो. बरोबर? फॅन, अजून टीव्ही, वॉशिंग मशीन, हीटर हीटर काय असतं कोणाला माहिती? मीटर व्हॅक्यूम क्लीनर काय असतं कोणाला माहिती? जे फ्लोर साफ करण्यासाठी आपण वापरतो, म्हणजे जे फरशीवरची घाण वगैरे असते. का बरं त्याचं बोलतोय? मग ज्या फरशीवरची घाण असते ते शोषून घेऊन ते क्लीन करायचं काम कोण करत असतं? व्हॅक्यूम क्लीनर. ते काय इलेक्ट्रिक अप्लायन्सेस होते, पण एवढं लक्ष ठेवायचं, ठीक आहे? रोटी मेकर आपण टीव्ही मध्ये बघतो ना, कधी आपल्याकडे अजून नाही आलेले तरी आपण टीव्ही मध्ये बघतो. रोटी मेकर म्हणजे त्याच्याने काय, तिथं आपण पिठाचा गोळा ठेवतो आणि दाबलं तर काय तयार होते? पोळी तयार होते, रोटी तयार होते. त्याला रोटी मेकर असं म्हणतात. ते म्हणजे काय? इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्याने काय होतं बरं? एक तर वेळ वाचतो आणि दुसरे लेबर वाचतं. लेबर म्हणजे कामगार असतात. बरोबर? म्हणजे एखादा मनुष्यबळ त्याच्याने कमी लागतं इलेक्ट्रिक वस्तूमध्ये. ठीक आहे, लक्षात आलं? All these devices cannot be run without electricity. हे जे appliances आहेत, इलेक्ट्रिक appliances, हे इलेक्ट्रिसिटी शिवाय चालू शकत नाही. त्याच्यानंतर बघा, not only humans but some animals also use electricity. Not only humans but some animals are also use electricity. फक्त मानवच नाही तर काही असे प्राणी आहेत जे इलेक्ट्रिसिटीचा वापर करतात. ते कोण कोण करते बघा. इथं तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलेले आहे फिशेस such as eels. Eels नावाचा काय फिश आहे? eel नावाचा फिश आहे. जसं आपण लिंबेल असतो, फिशचे खूप सारे प्रकार असतात. त्याच्यामध्ये ईल नावाचा फिश आहे जो काय करतो? इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो. कशासाठी आणि कसं? बघा, such as eel use electricity to catch their prey and also for self defense. ते त्याचं भक्षक पकडण्यासाठी, जो फिश आहे ते त्याचं भक्षक पकडण्यासाठी काय सांगते? जो त्याचं भक्षक पकडण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो आणि सेल्फ डिफेन्ससाठी, म्हणजे त्याच्याजवळ काही हानिकारक मोठे मोठे प्राणी येऊ नये त्याच्यासाठी तो इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो. ते नॅचरली असेल ना, नॅचरली असेल. कसं आता काही फिशला काटे असतात बघा, त्या काट्यांमुळे काय होतं? त्यांना सहजासहजी कोणी हात लावू शकत नाही आणि सेल्फ डिफेन्ससाठी काय असतं की त्यांना काटे असतात. ते आपण सहज हात लावला का आपल्याला इजा पोहोचते, म्हणजे आपल्याला माहित असेल तर आपण त्याला हात लावू का? नाही. तसंच त्या फिशमध्ये जर स्वतःची काही पॉवर असेल, इलेक्ट्रिकल पॉवर असेल, त्याच्या मदतीने तो काय करू शकतो? त्याच्या आजूबाजूला जे
वीज चमकते बघितलंय का? बघितलंय सर्वांनी? मग ही जी वीज असते ती वीज तुम्ही एखाद्या ठिकाणी आपण ऐकतो का? काय सांगते? वीज पडलेली बघितली का? हो. एखाद्या ठिकाणी वीज पडली त्याच्यामुळे खूप नुकसान झालं. पण पावसात एवढ्या मोठ्या पावसामध्ये एखादं झाड जळून खाक होतं किंवा एखाद्या घरावर वीज पडली ते पेट घेतलं. पावसामध्ये सुद्धा त्या विजेमध्ये इतकी पॉवर असते की एखाद्या झाडाला पावसामध्ये सुद्धा किंवा ओल्या झाडाला सुद्धा ती पेटवू शकते. एवढी त्या विजेमध्ये पॉवर असते. त्याच्यामध्ये ती काय असते मग इलेक्ट्रिसिटी असते. काय असते? इलेक्ट्रिसिटी असते. ते ढग जेव्हा एकमेकांना आदळतात ना, एक ढग दुसऱ्या ढगाला आदळताना ते आपल्याला एकदम छोटे छोटे दिसतात. तर वरती ते खूप मोठे मोठे ढग असतात. ते जेव्हा एकमेकांना आदळतात त्याच्यापासून वीज तयार होते. आपण बघा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर आदळली तर काय ठिणगी पडते ना. तसंच तिथं ढगांमध्ये एक ढग दुसऱ्या ढगाला आदळलं तर काय तयार होतं? इलेक्ट्रिसिटी. आणि ती इतकी मोठ्या प्रमाणावर असते आणि ती इतकी मोठ्या प्रमाणावर असते की काय खूप नुकसान करू शकते ती. मग आपण ही जर इलेक्ट्रिसिटी तुम्ही असं कधी विचार केलाय का की ही इलेक्ट्रिसिटी जर आपण स्टोअर करू शकलो तर आपल्याला ती कामात पडेल ना? हे जे आपण वापरतो इलेक्ट्रिक वस्तूला वापरतो त्याच्यासाठी ती कामात पडेल की ती स्टोअर करू शकतो का? बरं आपण इलेक्ट्रिसिटी स्टोअर करू शकतो का आपण? वीज पासून इलेक्ट्रिक कसं काय? मॅडम व्हॉट्स द नेम? युअर नेम? ओके यश समाधान ठाकरे आपल्याला सांगणार आहे की पडणारी वीज आहे ती आपण कशी स्टोअर करू शकतो. येस यश करूया. बोलायचं नाही. आणि तू कुठं ऐकलं? ओके वेट त्याचं म्हणणं बरोबर आहे. पण ते स्टोअर नाही करत बेटा. ते काय करतात? आता ते वीज ज्या ठिकाणी पडणार असते आजूबाजूचं क्षेत्र एखादी महत्त्वाची वस्तू असेल त्या वस्तूवर वीज पडू नये म्हणून काय करतात ते जर आजूबाजूच्या परिसरात वीज पडणार असेल तर ते वीज खेचून घेण्याचं काम करतात आणि ते जमिनीत सोडण्याचं काम करतात. ते स्टोअर करत नाही. कारण इलेक्ट्रिसिटी त्याचं करंट इतकं जबरदस्त असतं की ते स्टोअर करणे इतके अप्लायन्सेस स्ट्रॉंग अप्लायन्सेस अजूनही भारतामध्ये किंवा या जगामध्ये अजून तयार झालेले नाहीये. किती मोठं मोठं मशीन आहे ती वीज त्याच्यामध्ये इतक्या जास्त प्रमाणात इलेक्ट्रिसिटी असते की ती आपण स्टोअर करू शकत नाही. हा तो जो म्हणतोय ते बरोबर आहे. पण ते काय असतं? ती वीज जर आता समोर एखादा कारखाना असेल त्या कारखान्यावर वीज पडली तर खूप मोठे नुकसान होईल का नाही? तर ते नुकसान होऊ नये त्या जागेवर वीज पडू नये म्हणून काय करतात ते वरती ते मशीन असते ते बसवतात. त्याच्याने काय होतं आजूबाजूला जर वीज पडणार असेल तर ती वीज ते काय करतात खेचून येतात आणि त्याद्वारे त्या पाईपद्वारे ती जमिनीमध्ये सोडली जाते. ती स्टोअर होत नाही. व्हेरी गुड ओके समजलं सर्वांना? हो. आपण ती वीज कधी स्टोअर करू शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं कारण त्याच्यामध्ये खूप जास्त पॉवर असते. ती काय अशी तशी वीज नसते. लक्षात ठेवायचं. आणि आपण जे सोलर प्लेट्स बसवतो ज्या सोलर प्लेट्स बसवतो ती कुठली वीज असते? ती सूर्याची वीज असते. कुठल्या वीज असते? सूर्याची जी किरण असतात किंवा सूर्यापासून आपण तुम्ही काय करता सूर्यकिरण ते काय त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करतात. ती छोट्या प्रमाणावर असते. जास्त मोठ्या प्रमाणावर नसते. घरांमध्ये किंवा आपण सोलार प्लॅनेट बघतो. सोलार प्लेट्स किंवा त्याचा आम्ही बघतो खूप ठिकाणी असे सोलार प्लेट्स बसवलेले असतात जिथं वीज स्टोअर केली जाते. बरोबर. पण ती वीज नसते. आपण जी म्हणतोय ठीक आहे ढगापासून तयार होण्याची नसते. ती सूर्यापासून तयार होते. समजलं सर्वांना? लक्षात आलं का? ती वीज आपण घरातल्या कामकाजासाठी आपण जे आपल्या बघितले त्याच्यासाठी वापर करू शकतो. त्याच्यानंतर आहे further generations of electricity. लक्षात आहे? Further generation of electricity water is released from the dam at the higher level and
15 मिनिटाचा व्हिडिओ झाला. responds to the lower आता 16 मिनिटाचा व्हिडिओ. we know चॅटिंग चेक करून टाक. चॅटिंग चेक करून टाक. बंद कर रे कान से. इलेक्ट्रिसिटी कशी तयार करतो? जे मोठे मोठे डॅम असतात, पाण्याचे डॅम्स बघितले का तुम्ही? पाण्याचे डॅम्स बघितलेत ना? हो. तर त्या पाण्याचे डॅम्स जेव्हा उंचावरून जेव्हा पाणी खाली पडतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या मदतीने जेव्हा ते पाणी उंचावरून खाली पडतं, हे लक्षात घ्यायचं काय झालं? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या मदतीने जेव्हा ते पाणी उंचावरून खाली पडतं, तेव्हा खाली काय लावलेले असतात? असे मोठे मोठे वीज सापळे लावलेले असतात. आयफोनचा कॅमेरा लय खतरनाक होता हा बेटा. आणि त्याचा पण कसं काढेल. असे वीज लावलेले असतात. त्याच्याने काय होतं बरं? वरून जे पाणी वरून असं पडतं, धबधब्याचं पाणी वरून पडतं, तेव्हा काय होतं? वीज चाकं अशी गोल 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 त्यांना टर्बाईन्स म्हणतात. काय म्हणतात? टर्बाईन्स. त्या चाकांना टर्बाईन्स असं म्हणतात. तर हे टर्बाईन्स जेव्हा फिरतात तेव्हा काय कोणचा तयार कट मारून करतात? घ्यायचा? इलेक्ट्रिसिटी तयार करतात. आणि ती इलेक्ट्रिसिटी आपण कोणचा कट मारेल? काय करू शकतो? अय. हा? काय सांगायचं? कुठे गेलं? त्याला जे घराच्या खाली काय लावलेले असतात? किती पैसे घेतले? काय लावलेले? 50. टर्बाईन्स म्हणतात त्यांना. काय म्हणतात? टर्बाईन्स. म्हणजे अशी चाकं असतात, मोठे मोठे चाकं असतात. पाणी पडतं, ते चाकं काय होतात? फिरतात. अशी गती फिरतात आणि त्या 60, चाकांना काय होतं? 100. इलेक्ट्रिसिटी हां. तयार होते. लक्षात आलं? काय? आता आपण बघणार पोटेन्शियल आणि पोटेन्शियल 100. कुठून केली? पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स हा? पोटेन्शियल प्रोटेक्शन. जाऊ मी नसतो. अरे अरे आलू नको ना रे. सर पोटेन्शियल अँड आकृती दिसते सर्वांना? हो. व्हिडिओ कट केला. लंबा गोळा लंबा गोळा. ही आकृती आहे ना? ही आकृती सर्वांना दिसते का? बघा, एक छोटासा प्रयोग आहे. त्याच्यासाठी कोणकोणती साहित्य सामग्री लागणार आहे लक्ष द्या. आपल्याला दोन बॉटल लंबा गोळा लंबा गोळा लंबा गोळा म्हणतोय त्या सरांना. काय? त्याला खाली खाली जोडायची आणि दुसऱ्या बॉटलमध्ये टाकायची. छोटे गॅस. काय दिसतंय? आपण एका काय रे बेटा? थोड़ी ज्यादा पानी. सफेद केस का काय? व्हाईट केस का निघणार. तसा निघाला. कटिंगवाल्याकडनंच काढून घ्यायचं ना. आता तू गेला का गाणं करून टाकतो. ब्लॅक कर. मेहंदी लावून घ्या बेटा. काय हा कर हा कर. जोपर्यंत लेवलवर
हा घेतला त्या पाण्याची लेवल होते सारखी होते कृष्णा राणाची मुलगा बाकी तर आवाज येत नाही. हा असं करेवा असं ही वरती आहे आणि काय पाणी अशी भेटली पाहिजे. जोपर्यंत या पाण्याची लेवल सारखी होत नाही तोपर्यंत काय होईल? जर जेव्हा या पाण्याची लेवल सारखी होईल, तेव्हा काय होईल? पाणी फ्लो होणं बंद होईल. मग हे कशामुळे होतं बरं? कोण सांगेल मला? आता जो आवाज करेल तो सांगेल मला. का बरं होतं असं? काय माहित. पाणी लेवलमध्ये I don't know. फ्लो होणं बंद होईल. सांग बरं का होतं असं? गिरीश उभा राहिला बेटा. काय केलं आपण? काय गिरीश हा प्रयोग परत explain कर. काय गिरीश केलं आला. आपण? गिरीश गिऱ्या. रावा गिरीश होणे. आता आपल्याला सारखं आता मी जो प्रयोग सांगितला तो आपल्याला सारखं पुन्हा एकदा सांगणार आहे. गिरीश गिरीश काय होता? गिरीश काय होता? मग मला सांगायला हे पाणी इथून जाते. ते पाणी पूर्ण ही बॉटल खाली पाणी इथं जाईल का? नाही होणार. का बरं नाही जात? मी सांगू का? अरे वरचं पाणी काढलं हे पाणी इथपर्यंत घरात जाईल का? Very good, Girish. एवढा लवकर मत आराम झाला पोऱ्या पोरी तेव्हा खाऊ ना जो हाथ गए तुम लड़े तेरे साथ हाथ लगे